मग असे काहीतरी मजेदार किस्से आहेत का, की बाबा अशी एखादी कॉमेंट आली, मग तू ते ट्राय केलंस किंवा शूट चालू आहे आणि काहीतरी गडबड झाली? नाही. शूट चालू आहे तेव्हाच नाही, पण मला एक किस्सा सांगायला आवडेल. मला ना, मी आधी खूप काही गोष्टी आहेत. कारण कसं मी लग्न झालं, की अगदी एक आठवड्याभरातच मी आणि माझा नवरा आम्ही विशाखापट्टणमला गेलो आणि मग तिथे राहायला लागलो. आणि कसं बेसिक कुकिंग येतं आणि आपला एक कसं असतं ना, की जेव्हा आपण कुठलाही पदार्थ करतो त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते जिन्नस लागतात हे लक्षात असतं आपल्या. पण त्यासाठी कुठली साधनं किंवा कुठली उपकरणं लागतात हे इतकं आपण बघत नाही. आपल्याला वाटतं की चला हे करूया. तर असंच झालं. मला ते आपण वाळवणाचे पदार्थांमध्ये बघ एक उपवासाचा चकली केली जाते साबुदाणे बटाट्याची. सो मी म्हटलं चला आपण ती करूयात. माझ्याकडे काही पुस्तकं होती त्यातनं मी वाचली. आईला पण फोन केला, म्हटलं कसं करायचं असतं काय. सगळं छान मी त्याच्यासाठी रात्री साबुदाणा भिजवला. दुसऱ्या दिवशी मी बटाटे सकाळी सकाळी उकडले. सगळं छान मळून घेतलं. इतकं पीठ तयार केलं मी, कारण मला त्या चकल्या भयंकर आवडतात. त्या तळून खातात, वाळून वर्षभर टिकतात त्या. आणि करायला गेल्यावर लक्षात आलं की त्याच्यासाठी माझ्याकडे चकलीचा सोऱ्याच नाहीये. मी म्हटलं मी एवढा मूर्खपणा कसं काय करू शकते. कारण मी अगदीच नवीन, म्हणजे फक्त बेसिक कुकिंग माहिती होतं. सो त्यावेळी डायरेक्ट मग एवढं मोठं पीठ हो. भिजवलंस? आणि ते लक्षातच नाही आलं की आपल्याकडे तो साचाच नाहीये चकली करण्यासाठी. मग अक्षरशः मी हाताने त्याचे असे सांडगे तोडले, त्याला वाळवलं. पण तू विचार कर, इतका मोठा गोळा आहे, चकल्या गेल्या असं तर अर्ध्या तासात झाल्या असतात. त्याचे सांडगे तोडायला मला 2-3 तास लागले. शेवटी माझा नवरा आणि मी दोघांनी मिळून ते सांडगे केले. सो अशाही गमती-जमती झालेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच आहेत. पण त्यातली एक मला आणि इवन मी आता जेव्हा चकली करत होते, सेम त्याच रेसिपीचा व्हिडिओ मी करत होते, त्यावेळी मी ही आठवण माझ्या ऑडियन्सला पण सांगितली होती. त्यावेळी मला कळलं की माझ्यासारखे खूप आहेत, कारण कमेंट सेक्शनमध्ये मग सगळ्यांच्या कमेंटचा पाऊस, अरे हां, आमच्याकडून पण असं झालं होतं. सो अशा गमती-जमती होतात. आणि फक्त कुकिंगमध्ये माझा कुकिंग चॅनल आहे, मी एक्सपर्ट आहे म्हणून असं नाही की माझ्या बाबतीत असं काही होत नाही. होतं, अजूनही होतं बऱ्याचदा असं. हां, तर तू ना म्हणजे मला सांग, की तू मराठी आणि पारंपरिकच का करतेस? तुला काय विशेष त्याच्यामध्ये असं पॅशन का आहे? एक तर ना यूट्यूब चॅनल चालू करताना मला स्वतःलाच असं वाटत होतं, की इतके सगळेजण शिकवतात. मी खूप उशिरा यूट्यूबवर आल्या 2018च्या पण शेवटी म्हणजे 19 मध्ये म्हटलं तरी चालेल. मला आधी वाटायचं इतके सगळेजण शिकवत आहेत, मी अजून वेगळं काय शिकवणार आहे असं मला वाटायचं. पण मला माझी बहीण म्हणाली, "नाही अगं, तू कर चालू. तू इतकं सगळं करतेस तर म्हणजे तू आता शिकली आहेस इतकं सगळं कुझिन, तर काय हरकत आहे करायला." सो मी ते चालू केलं. आणि मग सुरुवातीला मी खूप बेसिक, म्हणजे अगदी शूट करा, स्वतःच एडिट करा आणि त्याला ना रेकॉर्ड करून तो व्हॉइस त्या क्लिप्सला लावायचा, असं करायचे. तर ते फक्त होतं, एक छोटासा व्हिडिओ होता. मी त्याला व्हॉइस ओव्हर करत गेले. हिंदीमध्ये करत होते मी. आणि काय माहिती मला ते आवडतच नव्हतं. कितीदा केलं तरी आवडत नव्हतं. एकतर मला हिंदी खूप चांगलं बोलता येतं. कारण मी महाराष्ट्राच्या बाहेर 8-9 वर्ष राहिली आहे. सगळ्या हिंदीच लोकांमध्ये राहिले आहे. त्यामुळं खूप चांगलं बोलता येतं. मी म्हटलं चला हिंदीत करूयात, आपल्याला येतं छान हिंदी. आणि करत गेले. पण मला ते आवडायचं ना, जेव्हा मी ऐकायचं तेव्हा आवडायचं नाही. मग शेवटी म्हटलं चला आपलं मराठीत एकदा करून बघूया. मराठीत करायला गेले. अगदी 5-6 वेळा केलं आणि मला वाटलं की हे भारी वाटतंय. सो म्हटलं चला आपण मराठीत करू आणि तो व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हणून मी मराठीतून सुरुवात केली. आणि शक्यतो कसं असलं, किती पण आपण बाहेर फिरलो असलो तरी आपलं जे मूळ असतं ना, की आपल्याला लहानपणीपासून त्याच पदार्थांची सवय असते, त्यातच आपल्याला जास्त छान करता येतं. त्यामुळं मी शक्यतो पारंपरिक आणि मराठी पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि मला वाटतं की आपले पारंपरिक पदार्थ, मग ते भारतातले असो कुठलेही असो, ते खरंच त्या अनुषंगाने तयार केलेले, खूप विचारपूर्वक केलेले पदार्थ आहेत ते. दिवाळीमध्येच सगळे हे पदार्थ का केले जातात, त्यामागं पण कारण आहे. किंवा पावसाळ्यामध्येच आपल्याकडे श्रावणामध्येच नॉनव्हेज का खात नाहीत, तोच एक का महिना असा आहे की ज्यामध्ये खात नाहीत, कारण त्यावेळी पावसाळा असतो, हवामान बदलत असतं आणि मग असं नॉनव्हेज पचायला जड असतं. त्यामुळे जेव्हा आपण ते खातो त्यावेळी आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून तो विचारपूर्वक घेतलेला कदाचित तो निर्णय असावा किंवा ती एक प्रथा पडलेली असेल. सो हळूहळू ह्या गोष्टी लक्षात येत गेल्या ना, की मग त्याच्यातला इंटरेस्ट वाढत गेला आणि म्हणून मी शक्यतो पारंपरिक पदार्थच जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आता तू पारंपरिक म्हणते, तर पूर्वीच्या काळी कसं ते पाटा वरवंटा आणि असं ते करून म्हणजे रगडून करायचे आणि आता आपण सगळं मिक्सरवर करतो किंवा मायक्रोवेव्ह वापरतो. पण मग चवीत फरक पडतो का? हो, डेफिनेटली पडतो. आता बघ तुला सांगू का, जेव्हा तू एखादा पदार्थ कुटतेस, कुठलाही मसाला आहे, खरं तर आता काळी मिरी घे किंवा लवंग घे, त्याच्यामध्ये स्वतःचं तेल असतं. आपल्याला ते वरून नाही जाणवत, पण त्यात तेल असतं स्वतःचं आणि त्याचा एक छान फ्लेवर असतो. त्याचा
एक छान सुगंध असतो. पण जेव्हा आपण ते मशीनमध्ये करतो किंवा तू मिक्सरवर एखादा गरम मसाला करतेस किंवा कांदा लसूण मसाला तू अशा मशीनमधनं आणलायस की जिथं कट झालेलं आहे. कारण आजकाल जास्त प्रोडक्शन करण्याच्या चक्करमध्ये बरेच ब्रँड्स मशिनरी वापरतात, डंक वापरत नाही. डंक म्हणजे काय, आपण जे कुटून करतो ते. सो तू जर एखादा पदार्थ कुटतीयस तर त्याच्यातनं त्याच्यावर तो जोर पडल्यामुळं ते फ्लेवर्स आणि ते तेल रिलीज होतं. पण जेव्हा तू कट करतेस त्यावेळी ते तेवढे रिलीज होत नाहीत. त्यामुळे डेफिनेटली जेव्हा कोणताही पदार्थ तू पाटावरवंट्यावर वाटतेस ना, तेव्हा त्या वाटणाला एक वेगळीच चव असते. पण जेव्हा तू ते मिक्सरमध्ये करतेस ती चव त्याच्यामध्ये येत नाही. मग तू काय वापरतेस? नाही, सरिताज किचनमध्ये तू काय नाही, वापरतेस? मी आत्ताची उपकरणच वापरते. कारण मला वाटते की जसा काळ बदलतो तसं आपण पण बदलत गेलं पाहिजे. कारण आत्ता सध्या जर मी पाटावरवंटा वापरत बसले तर मग अवघड तुझे होणार आहे. फॅन्स काय करणार मग? ते कुठून ते आणणार अवघड आहे. सगळं कारण हे? प्रॅक्टिकली आता सध्या जे मला पण सोपं पडते आणि लोकांना पण जे हवंय तेच दाखवलं तर त्याचा फायदा आहे ना. मी म्हणणार नाही की पाटावरवंटा आता नाही बंदच करा किंवा काय म्हणतात त्याला की ते प्रॅक्टिकल आहे. तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला खरंच आवडतंय, जरूर करा. मला पण कधी कधी जेवढं शक्य होईल तेव्हा मी उखळामध्ये कुटून करणं. मला आठवतंय जेव्हा मी लहान होते ना, आमच्याकडे मिक्सर नव्हता. तर आई ना शेंगदाण्याचे लाडू करायची, ते कुटून करायची आणि त्याच्यामध्ये ना जर आपण तूप वगैरे न वापरता ते छान बाइंड व्हायचे. पण जेव्हा मिक्सरवर करावं लागतं त्यावेळी थोडंसं तूप घालावं लागतं. कारण मी तेच म्हटलं की त्याच्यातनं तेल रिलीज होत नाही. जेव्हा त्याच्यावर आपण कुटतो त्यावेळी ते तेल रिलीज होतं आणि वेगळ्या तुम्हाला बाहेरून काही ॲड करण्याची गरज पडत नाही. सो त्या गोष्टी वेगळ्या. पण आता आपण जरा प्रॅक्टिकल झालोय, आपल्याकडे वेळ कमी आहे. ते बरोबर आहे. कारण आपण जर वेलची पावडर बाहेरची मागवली त्याला एवढा स्वाद नसतो. आणि माझी आई ना पोळपाट लाटण्यावर असं ती वेलची हे करायची आणि त्याला अगदी थोडीशी पुरते. किती छान त्याला स्वाद येतो नाही का? त्यामुळं आत्ता पण बघ मी कधी चहात वेलची घालायची असले ना, मी कधीच पावडर नाही घालत. माझ्याकडे चहाच्या हे डब्याच्या करते. शेजारीच वेलचीचा डबा आहे. त्याला पटकन कुठलं हां. की एवढूसा त्याचा अर्धी जरी वेलचीतले अर्धे दाणे जरी काढून कुटले ना तरी सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. पण तेच तू मार्केटमधली आणून डायरेक्ट टाकलीस तर तो येणार नाही. कारण ती ताजी नसते. त्याचा फ्लेवर थोडासा कमी झालेला असतो किंवा मे बी भेसळ असू शकते. मला असे 3 पदार्थ सांग तांदुळाचे केलेले आणि पारंपरिक. आणि त्याच्यासाठी तू कुठले मसाल्याचे पदार्थ वापरतेस किंवा कुठल्या भाज्या वापरतेस? तांदळाचं तर तू घावन करू शकतेस. ते तर कोकणामध्ये म्हणजे ऑल टाईम फेमस आहे म्हटलं. फेमस म्हणण्यापेक्षा तो त्यांचा पारंपरिक पदार्थ आहे. जसं की पश्चिम म्हणजे धिरडी महाराष्ट्रात ना टाकायची हो असतात ती? हो हो पश्चिम महाराष्ट्रात तू जर जातीयस तर तिथे तू कांदे पोहे करशील. कारण तो त्यांचा गो टू फूड आहे ते. म्हणजे काही नाही सुचलं की पोहे करा असं. तसं तू जर कोकणात जाशील तर घावन म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, आंबोळी म्हणू शकतो, घावन म्हणू शकतो आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी. मस्त पूर्वी खरं तर तांदूळ भिजवून वाटून केले जायचे. म्हणजे तांदूळ भिजवायचे, सकाळी पाट्यावर ते वाटायचे आणि त्याच्या आंबोळ्या करायच्या. अगदी इन्स्टंट होतात. सोडा वगैरे घालण्याची पण गरज नाही. पण ते खूप पातळ करावं लागतं. पण जर आता तुला इन्स्टंट करायचं आहे, भिजवण्याचं तुला वेळ नाही, तर तांदळाचं पीठ घ्यायचं, जे बाजारात पण छान मिळतं रेडीमेड. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, मीठ घालायचं. असा काय म्हणतात लोखंडी भिडाचा तवा असतो की नाही, तो असा एकदम गरम करायचा, त्याला थोडंसं तेल पुसायचं आणि ते गरम गरम तव्यावर तू जर ते टाकलं ना, इतकी छान जाळी पडते त्याला. ते हनीकोंब कसं असं छान जाळी जाळी दिसते आणि मग ते भाजायचं. झालं सुद्धा घावण तयार. आणि सोबत नारळाची चटणी. त्याला पण काही शिजवायचं नाही. मिक्सरमध्ये ओला नारळ, कोथिंबीर, थोडंसं आलं, चवीपुरती साखर बॅलन्स करण्यासाठी तिखटपणा, हिरवी मिरची घालायची, मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरवलं की मस्त चटणी, आंबोळी तयार. तांदळाचा पदार्थ तयार झाला. बेस्ट. आणि तांदळाचं खरं तर तांदूळ म्हणलं तर मला कोकणातले पदार्थ जास्त आठवतात. कारण तिथलं ते मुख्य अन्न आहे तांदूळ. तर तू आंब्याचं सांदण पण करू शकते तांदूळ वापरून. जसं की आता तू इडली रवा मिळतो, तो तांदळाचाच असतो. कोकणामध्ये करतात त्यावेळी खरं तर तांदूळ बारीक दळून केलं जातं. पण आता जर तुम्हाला तेवढा वेळ नाही आहे तर रेडीमेड इडली रवा मिळतो. त्याच्यामध्ये आंब्याचा रस घालायचा किंवा आंब्याचा पल्प करून घालायचा. त्याला थोडा वेळ भिजून द्यायचं आणि मग ते 1 तासभर 2 तास भिजलं, तो रवा छान भिजून दिला की मग त्याच्यामध्ये परत घट्ट झालं तर थोडंसं दूध घाला किंवा तुम्हाला अजून हवं तर थोडंसं पाणी घालू शकता जर तुम्हाला दूध नको आहे तर. त्यामध्येच किंचित मीठ घालायचं, थोडीशी वेलची पावडर घालायची आणि आपला केक कसा आपण हे हो, करतो हो, हो. तसंही करता येतं किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला स्टीम करू शकता. जसं की कोकणामध्ये सांदण म्हणजे कसं करतात, चाळणी ठेवली आहे, त्याच्यावर केळीचं पान आहे,
आणि पॅनकेक्स कसे टाकतो आपण तसे ठेवायचे आणि वाफ काढायची, 5 मिनिटात होतं ते. आणि इतकं सुंदर लागतं चवीला त्या तांदळाच्या पिठासोबत. ते आंबा असं त्याच्यात छान मुरलेला असतो, खूप छान लागतं, खूप सुंदर. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही केकसारखं सुद्धा एका मोठ्या डब्यामध्ये घालून स्टीम करू शकता. ढोकळा कसा करतो? ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.